हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळचे 9:25 झाले. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी. तर आज बनत आहे पालक ते भजे. तर इथं पालक भजे बनत आहेत सकाळी सकाळी. तर थंडी खूप वाढली तर सगळे पांघरून बिंघरून स्वयंपाकाला आले. दोनच बादाम मागितले. उद्या येईन फ्लिपकार्टवरून. दुकानामध्ये संपले. दुकानात स्टॉक नाही म्हणून मागितले मी फ्लिपकार्टवरून. ऑनलाईन मागितले. स्पेशल येणार आहे 400 रुपयाचे अर्धा किलो येणार आहे. हे पातेल्यात करते का भजे? दही कडेत करी वरणाला फोडणी देते ना, इकडे भजी करते. हां, शिवम खेळतोय इकडे सायकल. हाय शिवम. हॅलो. खेळतोय सायकल. वाव, मस्त खेळतो तू. हा, तर शिवमला पहिले येत नव्हती, आता शिवम मस्त सायकल खेळतो आहे ना शिवम. काय मग इकडे चालू आहे व्लॉग. आणि अन्वीची इकडे पेंटिंग बघून घ्या. काय मस्त पेंटिंग केली. दाखव कशी आहे. छान पेंटिंग केली अन्वीनी. पडलं. हां, उडलं. तर काल आणले होते बेर. तर बेर खूप महाग भेटत आहे. जेपटवरून आणले होते मी थोडेफार. तर 3 बाकी खाल्ले. आणि इथे ऑरेंज शिल्लक आहे. तर बघा, स्वीटला एक ऑफर चालू होती. 200 रुपयाची ऑर्डर करा, 140 रुपये ऑफ. तर मी आता गुलाबजाम ऑर्डर केले तिथून अर्धा किलो. काल पण ऑफर होते. मला काल मी आमच्या मातीवरून पनीर कढई ऑर्डर केली होती, त्याला पण खूप ऑफर होती. तर झोमॅटोमध्ये ना 140 रुपये ऑफर येते. चेक करत राहायची कोणत्या हॉटेलला ऑफर येते. पटकन मागून घ्यायचं. 200ला 140 रुपये ऑफ असते, म्हणजे 60-70 रुपयामध्ये आपल्याला भेटून जाते ऑर्डर. तर मी आज बग्गा स्वीटला ऑफर केली. तर 10 किलोमीटरचा डिस्टन्स भरतोय ते हॉटेलचा. तर मी थोडं लोकेशन पुढचं टाकलं आहे आता. तो 2 किलोमीटर घरापासून, म्हणजे 10 किलोमीटरला गोडला असल्यावर 10 किलोमीटरला फ्री डिलिव्हरी असते. तर मी थोडंसं लोकेशन पुढे टाकले 10 किलोमीटरचा. मग ऑर्डर येते आता. आले का तुम्हाला दाखवतो गुलाबजांबू. तर गुलाबजांबू 120 रुपये पावशेर आहे. तर मला ते आता पडले 120 रुपयाला अर्धा किलो. तर मागवले मी खास. आता मी थोड्या वेळाने आणायला जाणार आहे गुलाबजाम. ऑफर होती मला 200 रुपयाला 140 रुपये ऑफ. हाय शिवम, हाऊ आर यू? का तर टीव्हीवर चालू आहे इंडियन हॅकरचा व्लॉग. तर बघतोय आम्ही. तर अजून त्याला वेळ 1 तास लागणार आहे, कारण 10 किलोमीटर ऑर्डर आणायची. तर टाईम लागणार आहे. तर थोडं इथं मी टाईमपास करतोय. तसं पेट्रोल पण टाकून जाणार आहे, कारण पेट्रोल टाकायला जायचंच आहे मला तिथपर्यंत. मग मी ऑर्डर केली. आता तसंच जातं, पेट्रोल पण टाकून आणतो गाडीमध्ये आणि ऑर्डर पण घेऊन येतो. तर मस्त 20 रुपयाचं मॅच घेतलं आहे. हे काय पावभाजी बनवायचं आहे का? पावभाजी वरण हां, आलू पराठा बनवायचा असलं का बटाटे मॅश करायला घेतले ते. हां, तर आज बनते पालक भजी. तर आज सर्दीचा 3रा दिवस आहे. सर्दी काय राहिली. तर म्हणजे मी रोज गोळ्या घेतोय, पण सर्दीच राहून नाही राहिली. काय म्हणते काय माहिती, सर्दीच नाही राहून राहिली. गरम पाण्याची वाफ घ्यायची सकाळी. तर मला वाटतं दवाखान्यातच जावं लागणार आहे आता. ते दवाखान्यातल्या गोळ्या वेगळ्या राहते. पैसे जातात पण रिपेअर होतं माणूस. काय भानगडी काय माहिती, हे सर्दी कशाने होऊन राहिली. तर इथं म्हणते वरणाची तडका. वरणला फोडणी देते. तर काल झोमॅटोला इन्सेंटिव्हच नाही भेटला. फक्त 455 रुपये अर्निंग झाली माझी. तर 184 रुपये इन्सेंटिव्ह होता. म्हणजे 19 ऑर्डर कंप्लीट करायचे होते आणि 7 गिग. तर मी टोटलनं 7 गिग कंप्लीट केले होते, पण अर्निंग नाही झाली माझी. अजिबात अर्निंग नाही झाली. 455 अर्निंग झाली. 14 ऑर्डर झाले फक्त. त्याच्यातली एक कॅन्सल होती, म्हणजे 13च ऑर्डर झाले. तर बाकीचे लागत होते मला 6 ऑर्डर लागत होते अजून. तर 12पर्यंत थांबावं लागलं असतं तेवढे इन्सेंटिव्ह घेण्यासाठी. बाकीच्यांना तर भारी ऑफर देते कंपनी. 600 रुपये ऑफर देते. कोणाला तर 12 ऑर्डरलाच 250 रुपये ऑफर देऊ राहिले. 250 रुपये म्हणजे 12 ऑर्डर कंप्लीट केलं त्याला 250 रुपये इन्सेंटिव्ह. म्हणजे कंपनी जे काम करते त्यांना इन्सेंटिव्ह नाही देत, अशी कंपनी. इथं शिवम आहे. हाय शिवम.
इकडे पाहते TV. नाक तर एवढं बरं झालं ना, श्वास पण नाही घेता येऊ राहिला आता मला. बघू शकता कसा आवाज येतोय फुर. गोळ्या घेऊन नाही जायचं गाडीवर, रात्रीच गोळ्या घ्यायच्या. आता कुठे गोळ्या घेतली? आता नाही घेतली गोळी. काल घेऊन गेलो होते. हा काल घेतली होती, आज आज नाही घेतली. गोळ्या आता बंद काल रात्री घेतली होती. राहिले तो होतोय स्वयंपाक अजून. पालक भजी चपात्या करून भजी कर मला लगेच. करा आरामशीर. काय आता काय 12 वाजता जायचं आज. आरामशीर म्हणजे मला दीदीला शाळेत न्यावं लागणार आहे लगेच. मला आपण शाळेत नाही रात्री भजी करायला. हा. अरे बाळा, तर डिलिव्हरी पार्टनर आता शिक बसलाय हॉटेलवर. आता ऑर्डर घेईन, पिकअप करीन, मग येईन. मग आपले गुलाबजांबू येतील. अर्धा किलो गुलाबजांबू. लय दिवसाचे खाऊशे वाटले ते. लय महाग राहते. 120 रुपये पावशेर. 100 रुपये पावशेर. आपण घरी बनवतो, मम्मीला पाकच नाहीत बरोबर. आता डाळ वरण शिजत इथे येतं, मग कस काय भारी बनत नाही. तर आईस्क्रीमचे खूप डबे झाले. आम्ही एवढे आईस्क्रीम खाल्ले आहे. 1 2 3 4 5 6 इकडे 1 7. तर काही काही डबडे फेकून दिले आम्ही. तर खूप आईस्क्रीम खाल्ले आहे. अक्कीला द्यायची पण काय अक्कीला पार डबडे नाही. म्हणलं तुला कोण म्हणजे काय डबे? कशी डबे? आईस्क्रीमचे म्हणजे आहे का? मी एक नेला होता ना कधीतरी. हां मग आहेत का असे? म्हणजे आहेत तुला लागत आहे का? म्हणते हा. काय बरोबर. ठेवायला असं हां ते कुठं आईस्क्रीम खाते आपल्यासारखे. तेवढे आईस्क्रीम खाल्ले तुम्ही? बरोबर. तर सर्दी हळूहळू घशात उतरते. आता खोकला यायला चालू झाला आहे. खोकल्याचं थोडं औषध बाकी आहे माझं. एवढंच बाकी आहे. तर बऱ्याच दिवसाचं आहे. खराब पण होतं, आला असं नाही. आता पिऊन घेतोय आज थोडंसं. मग घाण झालं बरं नाही भेट. मग दे पे काढून त्याला. हाय. तर मित्रांनो, ऑर्डर घ्यायला आलो आहे मी आता तुळजाभवानी पेट्रोल पंपाजवळ. तर बघू शकता इथं समोरच पेट्रोल पंप आहे. आता तो इकडून ऑर्डर घेऊन येईल, झोमॅटोचा पोरगा. तर फायनली गुलाबजांबू आलेले आहे. आता अनबॉक्सिंग करू गुलाबजांबू. वाटी लो आपली वाटी. तुला त्याच्यात लागते का? 2-4 वाटे घे. इकडे चांगले वाटे घे. अशा कोणत्या वाटे घेतल्या बंगरी? हाँ चम्मच के 4 चम्मच आपको। 8 होंगे क्या? 8 इसमें 8 होंगे क्या आधा किलो में? तो फाइनली इधर गुलाब जामुन आणले बग्गा स्वीट. तो बड़े तो 8 क्वांटिटी पाहिजे. तो बड़ा साइज का गुलाब जामुन है. वाव यमी. तर सगळ्यांना 2-2 क्वांटिटी आली आहे. तर 10 पीस वाले होते. तर 2 एक्स्ट्रा आले. तर शिव मानवीला 1 एक्स्ट्रा देऊ. तर मस्त अशी गुलाबजामुन आली. तर फायनली मागितले गुलाबजामुन ऑनलाईन. रसगुल्ले भी मागले पाहिजे. रसगुल्ले भी मागले पाहिजे. मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.